हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. श्री स्वामी समर्थन रामकृष्ण हरी. आणि इथे बघा फुलाचा कलर किती सुंदर आहे. एकदम युनिक रंगाचं फूल मला मिळालं आहे. खूपच छान कलर होता. तर म्हटलं थोडंसं व्हिडिओ काढून तुम्हाला पण दाखवावा. खरंच किती सुंदर आहे बघा ना. वेगवेगळे कलर त्याच्यामध्ये मिक्स आहेत आणि खूप छान कलर वाटत होता तो. तिथे म्हणजे देवपूजा झालेली आहे आणि देवाला फुलं वाहत असताना मला हे सुंदर फूल दिसलं होतं. सो मी त्याचा व्हिडिओ काढला. तर आज आपल्याकडे जे आपली भाकरी किंवा चपाती शिल्लक राहिल्यानंतर आपण मोस्ट फेवरेट जे बनवतो ते म्हणजे कुस्करा. आणि आमच्या सातारी भाषेत तुकडे असं म्हणतात. तर असं छानपैकी मी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आणि त्याच्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा टाकून छान असे भाकरीचे तुकडे करून त्याच्यामध्ये तिखट, मीठ आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. टाकून घेतलेली आहे आणि छान असा मस्त असे चमचमीत ते भाकरीचे तुकडे करणार आहे कुस्करा. दह्यासोबत खूप सुंदर लागतो. मला फार आवडतं पर्सनली दह्यासोबत. ते छान अशी फोडणी झालेली आहे आणि मी ते छान तुकडे परतवून घेणार आहे. थोडीशी मिरची पण टाकलेली आहे, कांदा टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे. तुम्हाला हवे ते मसाले टाकू शकता. धने पावडर, गरम मसाला, ज्याला जे आवडतं ते. पण मला सिंपलच आवडतात. हळद, तिखट, मीठ आणि साखर, मीठ, कोथिंबीर वगैरे टाकून मी छान परतवून घेते. माहिती नाही, खूप 15 दिवस झालं माझा घसा खूप दुखतो आहे आणि तो थांबायलाच तयार नाही आहे. 3 वेळा डोस झालेला आहे तरी आय डोंट नो काय होतं आहे. ते छान अशी मी परतून घेते. थोडेसे वाफवून पण घेणार आहे. म्हणजे भाकरी थोडीशी कडक असते ना, तर ती मऊ व्हायला पाहिजे. सो थोडंसं परतून मी झाकून ठेवणार आहे पाणी सुटेपर्यंत. म्हणजे ते एक छान वाफ येऊन देणार आहे. तर वाफ आली की ते मऊ होतील. तर आज आलेले आहेत माझे आई वडील. तर त्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक केला आहे. नाही तर तुम्ही म्हणाल रात्रीचे भाकरी चुरून खाऊ घालते आहे. तर नाही, त्यांच्यासाठी स्वयंपाक रेडी आहे, फ्रेश बनलेलं आहे. हे मी माझ्यासाठी बनवलं आहे. मी खूप दिवसांनी खाते हे. पण हा पदार्थ असा आहे की आमच्या घरात सगळ्यांना आवडतो. त्याच्यामुळे आय नो सगळेच खाणार. ते मी एक वाफ देऊन घेतलेली आहे आणि छान असे गरम गरम तुकडे तयार आहेत. ते बघा छान. आता आपण दह्यासोबत सर्व करून घेऊयात आणि खायला सुरुवात करूयात. हे बघा, वाव. माझा आवाज थोडी खरखर असेल किंवा थोडा लो असेल, पण तुम्ही समजून घ्या. आणि इथे आम्ही आता रेडी होऊन निघालेलो आहोत माय मोस्ट फेवरेट प्लेस, आणि ते म्हणजे देहू गावला निघालो आम्ही तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी. आणि तुम्ही बिलीव नाही करणार, अजून पण टाळ मृदुंगाचा नाद ऐकला की मला काय माहिती खूप भरून येतं. एक वेगळीच फिलिंग येते मंदिरात गेल्यानंतर. काय होतं मला समजत नाही. आणि खूप छान असं म्हणजे मन भरून येतं, डोळ्यात पाणी येतं. माहिती नाही, तिथे हरिपाठ चालला होता. तो हरिपाठ ऐकून इथे बघा जाता जाता आमची गाडी पंक्चर झाली. नशीब थोडीशी अलीकडे झाली, नाही तर पुढे जर आम्ही हे रेवू रोड क्रॉस केलं असतं ना, तर तिथे पंक्चर व्हायला लांबपर्यंत नाही आहे. कारण मिलिटरी कॅम्पेन एरिया असल्यामुळे तिथे पंक्चरची दुकानं नाही आहेत. जवळजवळ 1-2 किलोमीटर तरी ते इकडे आमचं ते गाडीचं पंक्चर काढायचं चाललं आहे. आणि मी तुम्हाला बोलले ना कॅन्टोमेंटल एरिया तो हाच. तर खूप शांतता आहे इथे. तर इथे पंक्चर काही झालं असतं तर काढणं अवघडच झालं असतं. तर जे होतं ते चांगल्यासाठी होतं. मागेच झालं, त्याच्यामुळे आम्हाला काढता आलं आणि आम्ही निघालो. तर मी तुम्हाला सांगत होते की एक वेगळाच फील येतो जेव्हा पण तुम्ही मंदिरात
मी जेव्हा पर्सनली विठ्ठलाच्या कोणत्याही गोष्टी ऐकते ना, तर माहिती नाही माझं मन खूप भरून येतं आणि एक वेगळीच फिलिंग येते, अंगावर काटे वगैरे येतात, खूप छान फील होतं. आणि हे बघा देऊ गावची कमान, तिथून देऊ गावाला सुरुवात झालेली आहे आणि पुढे ही मंदिराची कमान आहे, जिथून थोडंसं पुढे गेलं की लगेच मंदिर लागतं. मुख्यद्वार, तुकाराम महाराजांचं मुख्यद्वार. आणि इथे थोडंसं पुढे आलं की लगेच मंदिर लागतं. ते इथे आम्ही गंध वगैरे लावून घेतला होता. सानिसांनी स्वतःहून बोलली मला लावायचं आहे. लास्ट टाईम नको बोलत होती, यावेळी ती स्वतःहून बोलली आई मला हे लावायचं आहे. मग त्या दोघांनीही लावलं छानपैकी आणि मग आम्ही मंदिराकडे चाललो गेलो. मला पण लावायचं होते पण पैसे सुट्टे नव्हते आणि फुकट लावून घेणं योग्य वाटत नाही, सो मी नको म्हणाले. तर मी इकडे जाता जाता ते आमच्या सानिसाचं आवडतं देव म्हणजे गणपती बाप्पा. आणि हे बघा मनमोहन टाकणाऱ्या मूर्त्या, तेही तिच्या आवडीचा गणपती बाप्पा असल्यामुळे ती म्हटली मी दर्शन घेऊनच पुढे जाणार. म्हटलं ठीक आहे बाई घे दर्शन. ती दर्शन घेईपर्यंत मी इथे मूर्तीमधली कलाकारी बघत होते, जे खरंच खूप सुंदर आहे. आणि इथे बघा मंदिर, प्रवेशद्वार आहे. छान असं दगडी मंदिर आहे, खूप छान वाटतं. इथे आत हरिपाठाची वेळ झालेली, संध्याकाळ झालेली आहे मला पोचता. सो मला हरिपाठ पण मिळाला होता. आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही, कारण परत आम्हाला घरी पण यायचं होतं, कारण रात्र झाल्यावर आमच्या पप्पांना जर असं गाडीत रात्रीचं व्यवस्थित दिसत नाही. सो आम्ही रात्र व्हायच्या आधी घरी परत जायचा विचार करते. हे बघा सुंदर ते धाण उभे विटेवरी. तिथे छान दर्शन करून आम्ही पुन्हा बाहेर आलो. आणि हे आहे बाहेरचा गाभारा, आतमध्ये तर अलाउड नाही आहे, शूट करायला अलाउड नाही आहे. सो बाहेरूनच. आणि ही आहे शिळा तुकाराम महाराजांची. याचं तुम्ही बाहेरून शूट करू शकता पण आत नाही करू शकत, कारण हे मंदिर ओपन असल्यामुळे डायरेक्ट आतपर्यंत दिसतं, पण आतमध्ये अलाउड नाही आहे. दोन्ही ठिकाणी आतमध्ये शूट अलाउड नाही आहे, पण गर्दी नसल्यामुळे आणि लोक तिथं कमी असल्यामुळे लोक मीन्स इथे मंदिराचे जे कोणी आहेत ते लोक कमी असल्यामुळे मला थोडंसं शूट करता आलं. आणि इथे हा हरिपाठ मी तुम्हाला बोलले होते. आणि थोड्या वेळाने बघाल तुम्ही एक छोटासा मुलगा ढोलकी वाजवत होता आणि खरंच खूप सुंदर वाजवत होता. तसे छान मंगलमय वातावरण होतं. तिथे थोडासा हरिपाठाचा आस्वाद घेऊन आम्ही इथे परत इंद्रायणी नदीला बघायला गेलो. आणि आता आम्ही घरासाठी परत निघालो आहोत. आणि इथे आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. हे आहे यवा, कोकण फूड इथे सगळं मिळतं. तर माझ्या पप्पांना फिश खायची होती, त्याच्यामुळे आम्ही आज बाहेरच जेवण करणार होतो. आधी मंदिरात जाऊन आलो, मग इथे पेटपूजेसाठी आलो. ॲम्बियन्स बघा खरंच खूप छान आहे. इकडे चीज बॉल मागवले होते सानिसासाठी. आणि ही आहे छान अशी फिश थाली. तर छान इथे सुंदर सोलकढी मिळते बरं का, आणि फिश पण छान असतो. सो आम्हाला आवडते इथली थाली. तर आम्ही इथे छान असं मनसोक्त जेवण घेतलं. आणि त्याच्यानंतर सुख म्हणजे नक्की काय असतं तर हे असतं. तर इथे छान उकडीच्या मोदकाचा आस्वाद घेतला. आणि अशा सुंदर गोड मोदकासोबत तुमचाही मी निरोप घेते. ॲक्च्युली बरं नसल्यामुळे मला व्हिडिओ पण करू वाटत नाही आहे, पण म्हणून त्याच्यामुळे 2 दिवसाचा गॅप झाला. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच. या मोदक खायला. बाय बाय.